ನಿಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ಗೆ ಆತ್ಮೀಯ ಸ್ವಾಗತ. ಸೊ ಈ ದಿನ 3 ಅಂಕದ ಪದ್ಯಭಾಗದಿಂದ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಅತಿ ಸಂಭಾವ್ಯ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ನಾಳೆ ನಿಮ್ಮ ವಾರ್ಷಿಕ ಪರೀಕ್ಷೆ 12 ಏಪ್ರಿಲ್ 2023 ಚರ್ಚೆಯನ್ನು ಮಾಡೋಣ. ನಮ್ಮ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ನಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಉತ್ತಮ ಗುಣಮಟ್ಟದ ವಿಡಿಯೋಗಳಿದ್ದಾವೆ, ಖಂಡಿತವಾಗಿ ನೋಡಿ. ಔಟ್ ಆಫ್ ಔಟ್ ಸ್ಕೋರ್ ಆಗೇ ಆಗ್ತದೆ. ಈಗಾಗಲೇ 2 ಅಂಕ 3 ಅಂಕ ಬಹುನಿರೀಕ್ಷಿತ ಪ್ರಶ್ನೆಗಳು 60 ಅಂಕಗಳ ಗ್ಯಾರಂಟಿ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಇದಾವೆ. ಒಂದ್ಸರಿ ಚಾನಲ್ನ ವಿಡಿಯೋ ಪ್ಲೇಲಿಸ್ಟ್ಗೆ ಹೋಗಿ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ ಆದರೆ ಖಂಡಿತವಾಗಿ ನೀವು ಅದರ ಬೆನಿಫಿಟನ್ನು ಪಡಿತೀರಿ. ಸೊ ನೋಡುವ ಪದ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಯಾವೆಲ್ಲ ಪ್ರಶ್ನೆ ಮತ್ತು ಉತ್ತರಗಳಿದಾವಂತ. ವಿಡಿಯೋವನ್ನು ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಹೆಚ್ಚು ಶೇರ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಮಾತೃಭೂಮಿ के प्रकृति सौंदर्य का वर्णन कीजिए ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ. उत्तर इतो मातृभूमि के खेत हरे भरे और सुंदर हैं, यहाँ के वन उपवन फल फूलों से युक्त हैं, मातृभूमि के अंदर अपार खनिज संपदा भरी हुई है और माँ धन धाम को मुक्त हस्त से बांट रही है ಅಂತ ಉತ್ತರ ಬರಿಬೇಕು. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ, कवि के अनुसार मातृभूमि का स्वरूप कैसे सुशोभित है? भारत माँ अमरों की जननी है, इसकी प्राकृतिक सुंदरता और खनिज संपदा अपार है. भारत माँ के एक हाथ में न्याय पताका और दूसरे हाथ में ज्ञान दीप है ಅಂತ ಬರಿಬೇಕು. दिनकर जी के अनुसार मानव का सही परिचय क्या है? स्पष्ट कीजिए. बुद्धि पर हृदय की जीत की मानवता का ही सही परिचय है. जो मानव दूसरे मानव से प्रेम का रिश्ता जोड़कर आपस की दूरी को मिटाए, वही वास्तव में ज्ञानी, विद्वान और सच्चा मानव कहलाने का अधिकारी है. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ, प्रकृति पर सर्वत्र है विजयी पुरुष आसीन, इस पंक्ति का आशय समझाइए. उत्तर बरीबेको. इस पंक्ति का आशय यह है कि आज के मानव ने प्रकृति के हर तत्व पर, आकाश, पाताल, धरती पर विजय प्राप्त कर ली है. अर्थात मानव के हुक्म पर पवन का ताप चढ़ता उतरता है. नदी, सागर, पर्वत एक समान लांग सकता है. उसका यान गगन में जा रहा है. नेक्स्ट दोहात भावार्थ ಕೇಳಿದ್ರು. मुखिया मुख सो चाहिए, खान पान को एक, पालय पोसै सकल अंग, तुलसी सहित विवेक. ಏನ್ ಬರಿಬೇಕು ಉತ್ತರ ಅಂದ್ರೆ, प्रस्तुत दोहे में तुलसीदास जी कहते हैं कि मुखिया को मुख के समान होना चाहिए. जैसे मुंह खाने पीने का काम अकेला करके पूरे शरीर का पालन पोषण करता है, वैसे ही मुखिया को भी विवेकवान होना चाहिए. वह काम अपनी तरफ से करे लेकिन उसका ಫಲ್ ಸಭಿ ಮೇ ಬಾಂಟೆ ಅಂತ ಉತ್ತರ ಬರಿಬೇಕು. ಮುಂದಿನ ದೋಹಾ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಭಾವಾರ್ಥ ಲಿಖೆ ಒಳಗಡೆ. ತುಳಸಿ ಸಾಥಿ ವಿಪತ್ತಿಗೆ ವಿದ್ಯಾ ವಿನಯ ವಿವೇಕ, ಸಾಹಸ ಸುಕೃತಿ ಸುಸತ್ಯವ್ರತ, ರಾಮ ಭರೋಸೋ ಏಕ ಅಂತ ದೋಹಾ ಇತ್ತು. ಅಲ್ಲಿ ನೀವು ಬರಿಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, प्रस्तुत दोहे में तुलसीदास जी कहते हैं कि जब भी मनुष्य पर विपत्ति आती है तब विद्या, विनय, विवेक उसका साथ निभाते हैं. राम पर भरोसा करने से मनुष्य साहसी, सुकृतवान और सत्यवान बनता है ಅಂತ ಉತ್ತರ ಬೇಕು. ಮುಂದಿನ ಭಾವಾರ್ಥದಲ್ಲಿ ಕೇಳಿದರೆ, ರಾಮ ನಾಮ ಮನಿ ದೀಪದರು, ಜೀಹ ದೇಹರಿ ದ್ವಾರ, ತುಳಸಿ ಭೀತರ ಬಾಹಿರೋ, जो चाहसी उजियार. प्रस्तुत दोहे में तुलसीदास जी कहते हैं कि जिस तरह देहरी पर दिया रखने से घर के भीतर तथा बाहर प्रकाश फैलता है, उसी तरह राम नाम जपने से मानव की आंतरिक और बाह्य शुद्धि होती है, जिससे मनुष्य जीवन में चारों ओर प्रकाश फैलता है. ಇನ್ನೊಂದು ಭಾವಾರ್ಥ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಜಡಚೇತನ ಗುಣ ದೋಷಮಯ, ವಿಶ್ವಕೀನ ಕರತಾರ, ಸಂತ ಹಂಸ ಗುಣ ಗಹೀಪಯ, ಪರಿಹರಿವಾರಿ ವಿಕಾರ. ಇಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕಾಗಿದ್ದು, प्रस्तुत दोहे में तुलसीदास जी कहते हैं कि सृष्टिकर्ता ने इस संसार को सार निसार, समझ नासमझ सब मिलाकर बनाया है. जैसे कि हंस दूध में मिले पानी को त्याग कर केवल दूध ही ग्रहण करता है, वैसे ही हंस रूपी साधु लोग विकारों को छोड़कर अच्छे गुणों को अपनाते हैं ಅಂತ ಉತ್ತರ ಬರಿಬೇಕು. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ, ಭಾವಾರ್ಥ ಲಿಖಿಯೇ. ಅದರಲ್ಲಿ दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दया न छाड़िए, जबलग घट में प्राण. ಇಲ್ಲಿ ಏನು ಬರಿಬೇಕಾಗಿತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, प्रस्तुत दोहे में तुलसीदास जी कहते हैं कि दया धर्म का मूल है और अभिमान पाप का मूल है. इसलिए जब तक मनुष्य के शरीर में प्राण है तब तक मानव को अपना अभिमान छोड़कर दयालु बने रहना चाहिए. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ, समय की पहचान कविता के अंतिम 4 पंक्तियों में कवि क्या कहना चाहते हैं? उत्तर बरीबेको. कविता के अंतिम 4 पंक्तियों में कवि यह कहना चाहते हैं कि मनुष्य को जो भी काम करना है उसे ध्यान से पूरे आत्मविश्वास के साथ करना चाहिए.
और अपने मन में शंका या किसी भी प्रकार का संदेह है तो उसे दूर करना चाहिए। ऐसे सुसमय और भला कब मिलेगा? यदि हमने इस बहुमूल्य समय को भविष्य के इंतजार में खो दिया तो हमें पश्चाताप के सिवा कुछ हाथ नहीं आएगा। इसे खोकर पछताना पड़ेगा ಅಂತ ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕಿತ್ತು ಬರಿಬೇಕು। समय का सदुपयोग कैसे करना चाहिए ಅಂತ ಇದೆ। उत्तर, समय बहुत अनमोल है। यह ईश्वर द्वारा मनुष्य को प्राप्त अनुपम धन है। बीता हुआ समय वापस नहीं मिलता, इसलिए हमें आलस को त्याग कर समय नष्ट किए बिना स्वयं पर विश्वास रखते हुए अपने काम को पूरी निष्ठा से करना चाहिए। ಅನುವಾದ ಹೇಗೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಸೊ ಅನುವಾದವನ್ನು ಮಾಡುವಾಗ ವಾಕ್ಯ ಯಾವ ಕಾಲದಲ್ಲಿದೆ, ವಾಕ್ಯದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಏಕವಚನ ಬಹುವಚನ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಪುಲ್ಲಿಂಗ ಲೇಖನ ಚಿಹ್ನೆಗಳು ಅರ್ಥ ಕೆಡದಂತೆ ಈ ಅಂಶಗಳ ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟು ಅನುವಾದವನ್ನು ಮಾಡಬೇಕು। ईमानदार के सम्मेलन के मुख्य अतिथि लेखक हरिशंकर परसाई थे। ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಹೇಗೆ ಬರೆದಿದ್ದಾರೆ? ಹರಿಶಂಕರ್ परसाई ಅವರು ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನದ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಯಾಗಿದ್ದರು। उन्होंने सम्मेलन का उद्घाटन किया। ಅವರು ಸಮ್ಮೇಳನದ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದರು। ಸಮ್ಮೇಳನ का उद्घाटन बड़ा ही शानदार हुआ। ಸಮ್ಮೇಳನದ ಉದ್ಘಾಟನೆ ತುಂಬಾ ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ನಡೆಯಿತು ಅಂತ ಬರಿಬೇಕು। ಅದೇ ತರ ಮುಂದಿನ ನೋಡೋಣ ಏನಿದೆ। कर्नाटक में कन्नड़ भाषा बोली जाती है। कर्नाटकದಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಭಾಷೆ ಮಾತನಾಡಲಾಗುತ್ತದೆ। और इसकी राजधानी बेंगलुरु है ಮತ್ತು ಇದರ ರಾಜಧಾನಿ ಬೆಂಗಳೂರು ಆಗಿದೆ। कर्नाटक में चंदन के पेड़ विपुल मात्रा में है। कर्नाटकದಲ್ಲಿ ಶ್ರೀಗಂಧದ ಮರಗಳು ಅಧಿಕ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿವೆ। इसलिए कर्नाटक को चंदन का आगार कहते हैं। ಆದ ಕಾರಣ ಕರ್ನಾಟಕವನ್ನ ಶ್ರೀಗಂಧದ ಬೀಡು ಅಥವಾ ಶ್ರೀಗಂಧದ ನಾಡು ಅಂತ ಕರೀತಾರೆ। ನೆಕ್ಸ್ಟ್, बचपन में मेरे 3 अच्छे दोस्त थे। ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ ನನ್ನ 3 ಒಳ್ಳೆಯ ಗೆಳೆಯರಿದ್ದರು। ರಾಮಾನಂದ ಶಾಸ್ತ್ರಿ, ಅರವಿಂದನ್ और ಶಿವಪ್ರಕಾಶ್। ರಾಮಾನಂದ ಶಾಸ್ತ್ರಿ, ಅರವಿಂದನ್ ಮತ್ತು ಶಿವಪ್ರಕಾಶ್। ये तीनों ब्राह्मण परिवारों से थे। ಈ ಮೂವರು ಯಾವುದು ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕುಟುಂಬದವರು ಆಗಿದ್ದರು। ಈ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಅನ್ನು ಇಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕಾಗಿತ್ತು। ಓಕೆ, रामानंद शास्त्री तो रामेश्वरम मंदिर के सबसे बड़े पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री के बेटा था। ರಾಮಾನಂದ ಶಾಸ್ತ್ರಿಯವರು ರಾಮೇಶ್ವರಂನ ರಾಮೇಶ್ವರಂ ಮಂದಿರದ ಹಿರಿಯ ಅರ್ಚಕರು ಪೂಜಾರಿಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪಕ್ಷಿ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಶಾಸ್ತ್ರಿಯವರ ಮಗನಾಗಿದ್ದನು ಅಂತ ತಾವುಗಳು ಬರಿಬೇಕು। ಅನುವಾದ ಮಾಡುವಾಗ ಇಷ್ಟು ಮಾತ್ರ ನೆನಪಿಟ್ಕೊಡ್ರಿ। ಅಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾಲ ವಚನಗಳಲ್ಲಿ ಏಕವಚನ ಬಹುವಚನ, ಕಾಲಗಳಲ್ಲಿ ವರ್ತಮಾನ ಭೂತ ಭವಿಷ್ಯತ್ ಕಾಲ, ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಲಿಂಗ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಲೇಖನ ಚಿಹ್ನೆಗಳು ಅವುಗಳನ್ನು ನೋಡಿ ಯಥಾವತ್ತಾಗಿ ತಾವೇನು ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಅನುವಾದಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ। ಖಂಡಿತವಾಗಿ ಮಾರ್ಕ್ಸ್ಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ। ಸೊ ವಿಡಿಯೋವನ್ನು ಲೈಕ್, ಶೇರ್ ಹಾಗೂ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮರೆಯದಿರಿ। ನಿಮ್ಮ ಒಂದು ಲೈಕ್, ನಿಮ್ಮ ಒಂದು ಶೇರ್ ನಮಗೆ